तर रामकृष्ण हरी मंडळी, तर शेंगा तर मी वाळत घातल्या होत्या, पण पावसाने त्यांना भिजत घातलंय. आणि मी असं का म्हणतोय, तर शेंगा नुसत्या भिजल्या नाही तर डायरेक्ट पाण्यातच तर घाते तर बरं. यांना मधल्या मजल्यावर पांगवलं होतं. जर वर स्लॅपवर असतं तर काही राहिलंच नसतं. एक नंबर तर 13 की बनत शेंगा डायरेक्ट नदीलाच वाहून गेल्या असत्या. मग त्यांना आणा डायरेक्ट नदीलाच जायला लागलं असतं. मग आता वेळ न घालवता पटपट यांना गोळा करून घेतो आणि पाण्यापासून यांना थोडा लांब करतो. जशा जशा मी शेंगा एका जागी जमा करतोय, पाणी पाटाने आल्या की डायरेक्ट त्या शेंगांपाशीच वात येते. आता ह्या पाण्याचं काय करावं द्यावा. हा समज शेंगा पार सांदी कोपऱ्यात नेऊन जमा केल्यात आणि त्या कशा तर त्या अशा मस्त पावसात मी कुठेतरी गुंतलेलो असन किंवा भिजलेलो असन तर माझ्या मनामध्ये फक्त हेच गाणं चालू असतं. हो यारी मजी मजिल मिल पाऊस धारात मन फुलवून जाती. सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखांचा हाती. हा धुंदगार वारा हा कोवळा शारा उजळून रंग आले स्वच्छंद फिरतीचे. कुंभ भिजलेले रूप सजलेले बरसुनी आले रंग फिरतीचे. मग जमतंय का हा का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तर मी पटक्यास खाली जातो आणि बघतो खालच्यांचं काय चाललंय ती. खाली येऊन बघितलं तर काय तर बहिणीचं मालिका बघायचं काम चाललंय आणि ती मालिका कोणती आहे ते तुम्हीच सांगा. वादळ येऊ दे, पाऊस पडू दे, नाही तर गारा पडू दे, मालिका सोडणार नाही. अनुताई मालिका बघतीत आणि पोरांचं इकडे नाव बनवायचं काम चाललंय. पावसाळा म्हणलं की वहीची पानं फाडायची, नाव बनवून पाण्यात सोडायची. पाण्यात सोडायला तुझी नाव दाखव. एवढी मोठी नाव त्याची नाव लयच काय आत रे. कुठे आहे डबकं सोडायला. पावसाळ्यात असं भिजत चिखला चुकलात खेळाय बारकेपणी लयच मजा यायची र. पण गेलं ते दिवस राहिले त्या आठवणी. नावं बनवताना सगळ्यात आधी वहीतली खराब पानं जायची आणि नंतरून चांगल्या पानाकडे लक्ष गेलं की वहीचं मधलं पान फाडायचं, मग दुसरं पान गळत नव्हतं. मग तुम्ही पण अशी पावसात मस्ती केलीत का ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ थोडा बारीक आहे पण तो तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब आणि लाईक पण ठोका.